कोलेस्ट्रॉल का होत असेल ते सांगणार. हा, एक स्निग्धयुक्त पदार्थ सांगतो, पण त्याची पण गरज आहे ना. आता कोलेस्ट्रॉल होण्यामागचे मेन कारण असतात ते म्हणजे डालडा वगैरे जे आपण खातो त्यांनी कोलेस्ट्रॉल होतं. आपण चांगले फॅट्स खाल्ले ना तर आपल्याला नाही होत. आणि कोलेस्ट्रॉल होणं म्हणजे काय, आपला लिव्हर ऑर्गन असतो ना, तो ऑर्गन ज्या गोष्टी पचवू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी कोलेस्ट्रॉल मध्ये रूपांतर होतात. थोडक्यात आपल्याला काय करायचंय, लिव्हर आणि किडनीला चांगलं ठेवायचंय, म्हणजे त्यांना ज्या गोष्टी पचवू शकणार आहेत तेच गोष्टी त्यांना घ्यायच्या आहेत. वी आर द बेस्ट जज ऑफ आवर बॉडी, हे कधीच विसरू नका. आपल्याला स्वतःला कळत असतं आपल्याला हे अन्न पचतंय हे पचत नाही, आपण आपल्याला जे पचतंय तेच जेवायचं. रात्रीच्या वेळेला चुकूनही मैद्याचे पदार्थ खायचे नाही. जे अपचन होणार आहे ते कोलेस्ट्रॉल होणार आहे. कारण रात्रीच्या वेळेला अग्नी नाही, सगळ्याचं रूपांतर कोलेस्ट्रॉल होणार आहे. जे तुमच्या रक्तात दिसणार आहे, जे शरीरात तुमच्या बाहेर पडून जातं टॉक्सिन स्वरूपात, तेव्हा काही राहत नाही. पण जे शरीरात टॉक्सिन साठलं तर ते कोलेस्ट्रॉल रूपात दिसणार आहे. थोडक्यात काय, आपल्याला गोळ्या खायचे तर अन्न पचवायचंय. अन्न पचवायचंय ना, गोळ्या किती कमी करता येईल आणि अन्न पचन किती चांगलं होऊ शकेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं.